तिथेच विश्वाच्या कल्याणाची नांदी होते। म्हणून स्त्रीची प्रत्येक रूपात पूजा केली गेली पाहिजे। मातेच्या, भगिनीच्या, पत्नीच्या आणि गुरुच्या रूपात। परंतु ही समाजाची शोकांतिका आहे। एक समाज स्त्रीला पायाखाली तुडवतो आणि एक समाज स्त्रीला देवाऱ्यात बसवतो। परंतु स्त्रीला केवळ उपभोगाची वस्तू मानणे किंवा पूजेचा विषय बनवणे या दोन्ही गोष्टीत अज्ञान आहे। स्त्रीला तिच्या संपूर्ण अस्तित्वासह माणूस म्हणून सन्मान दिला गेला पाहिजे। कारण एक स्त्री जेव्हा माणूस म्हणून स्वाभिमानाने जगेल तेव्हाच ते जग खऱ्या अर्थाने सुखी आणि समृद्ध होईल। आपल्या संस्कृतीत आकाश हे पुरुष तत्व आहे आणि भूमी हे स्त्री तत्व आहे। आकाश स्थिर आहे पण पृथ्वी सृजनशील आहे। ती जन्म देते, पोषण करते, सर्वांवर प्रेम करते, आधार देते। तीच मायने सगळ्यांचे पालन पोषण करते। पण जेव्हा अन्याय आणि अत्याचाराच्या मर्यादा ओलांडल्या जातात तेव्हा ती सर्वांचा विनाशही करू शकते। स्त्रीचंही तसेच आहे। प्रत्येक स्त्रीने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे। जशी तुमची मुलगी तुम्हाला प्रिय असते त्याचप्रमाणे तुमच्या घरात नांदायला आलेल्या मुलीवरही तितकंच प्रेम करा, माया करा। सासू सुनेचे, नणंद भाऊजाईचे नाते जेव्हा प्रेमाचे होईल त्या दिवशी प्रत्येक घरात सुखशांती नांदेल। आमच्या इंद्रावतीची ही गोष्ट तुम्हाला हेच सांगते। शिव शंकर शंभो।